नमस्कार. कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण हळीवची खीर तयार करणार आहोत. हळीवाच्या बिया अनेक फायदे देतात, ज्यात हिमोग्लोबिन वाढवणे, हाडे मजबूत करणे, मासिक पाळी नियमित करणे आणि पचन सुधारणे याचा समावेश होतो. या बिया लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट सारख्या पोषक तत्वांनी त्यासाठी फार काही साहित्य लागत नाही. इथे मी 1 चमचा हळीव घेतलेली आहे. ते रात्रभर भिजत ठेवलेले आहे. हळीव भिजवणे हे महत्त्वाचे आहे. किमान 5-6 तास तरी हळीव भिजवून घ्यायचे आहेत. आणि हळीव हे कमीच घ्यायचे कारण ते उष्ण असतात. आणि आता हे 1च चमचा घेतलेले आहेत. हे बघा फुलून केवढे झालेले आहेत. आणि मी हे रात्रभर पाण्यात भिजवलेले आहेत. खूप छान भिजले आहेत, टुम्म झालेले आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत. आणि थंडीसाठी तर फार याचा उपयोग होतो. आता हे गॅसवर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, एक अर्धी वाटी, आणि त्यामध्ये मी हे शिजवून घेत आहे. 1-2-3 मिनिटांनी त्यात घालायचे आहे एक अर्धा चमचा सुंठ पावडर आणि विलायची पावडर एक पाव चमचा घातलेली आहे. आता हे 4 ते 5-6 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे चांगलं, त्याचा फ्लेवर चांगला येतो. आता यानंतर यात कॅल्शियम असल्यामुळे हाडे आणि दातांसाठी फायदेशीर आहे. तसेच थंडीमध्ये सांधेदुखी कमी करण्यासाठी मदत होते आणि रक्त आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो. आता मी यामध्ये साखरेऐवजी खडी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जर गूळ घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण इथे मी साखर न वापरता खडी साखर वापरली आहे. त्यामुळे त्याचे फायदे पण अजून मिळतात. आणि चांगलं एक 3-4 मिनिटं तरी उकळून द्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे चांगलं. हे बघा, आणि रात्रभर भिजवल्यामुळे ती पटकन शिजते आणि खायला तर अतिशय चविष्ट लागते. एकदा थंडीमध्ये नक्की करून बघा. ही लहान मुलांसाठी व महिलांसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि आता ही 1-2-3 मिनिटं चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि उकळून घ्यायची आहे. थंडीसाठी खूप उपयुक्त रेसिपी आहे. कसे छान शिजले आहेत आणि फुलले पण आहेत. मुलांसाठी व महिला खूपच उपयुक्त रेसिपी आहे. आणि ही आता चांगली खळखळून उकळून घ्यायची आहे. बघू शकता हलीव कसे छान शिजलेले आहेत. आणि ह्या हिवाळ्यामध्ये एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आपल्या घरातील सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. यामध्ये घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. साजूक तुपाने खूप छान टेस्ट लागते आणि अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे. तुम्ही 1 बाउल पिला तरी तुम्हाला दिवसभर एनर्जी राहणार आणि थंडीसाठी खूप उपयुक्त आहे. तेव्हा एकदा तरी नक्की करून बघा. खीर आपली तयार झालेली आहे. आता 1-2-3 मिनिटांनी चांगली उकळून घ्यायची आहे. यामध्ये खूप कमी साहित्यामध्येच तयार होते आणि खीर झालेली आहे तयार. आता सर्व करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल
तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.